जय शिवराय ट्रेडर्स. आज 18 एप्रिल. 10K ट्रेडिंग चॅलेंजचा आज आहे दिवस 27वा. मित्रांनो, गेले 2-3 दिवस झालं निफ्टी डाऊन ट्रेंडमध्ये ट्रेड करत्या. वॉरची न्यूज आहे त्यामुळं गॅप डाऊन पिन होत होतं. पण आज मार्केट सरप्राइझिंगली फ्लॅट ओपन झालं. फ्लॅट टू गॅप अप थोडं म्हणता येईल ओपन झालं आणि त्यानंतर मार्केटनं शार्पली डाऊन मूव्ह दिली, अप मूव्ह पिन दिली आणि आज मार्केटनं जवळजवळ ट्रॅप केलेलं दिसत असेल. मित्रांनो, आज ज्यांनी होल्डिंगचं ट्रेड केलं असतील इंट्राडेसाठी त्यांना आज मार्केटनं बरोबर ट्रॅप केलं असणार. पण ज्यांनी क्विक स्कॅल्पिंग किंवा क्विक एंट्री एक्झिट केली असेल त्यांनी आज चांगलं प्रॉफिट बुक केलं असेल. तर मित्रांनो, आज पण मी निफ्टीत एक ट्रॅप कॅच केला आणि त्या ट्रॅपमध्ये जवळजवळ 2च मिनिटात मला 5,000च्या कॅपिटलवर 6,000पेक्षा जास्त प्रॉफिट बुक झालं. तर तो ट्रेड काय होता हे आपण डिटेल ॲनालिसिस चला आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर बघूया. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. चला आजच्या व्हिडिओची सुरुवात पहिल्यांदा आपण आजची पोझिशन बघून करूया. पोझिशनमध्ये बघितलं तर तुम्हाला दिसत असेल की आज मी निफ्टीत 22,200चा कॉल 2 वेळा ट्रेड केलेला, त्यामुळे इथं क्वांटिटी 200 दिसते. पहिल्यांदा 50 क्वांटिटीने ट्रेड केलेला आणि त्यानंतर 150 क्वांटिटीने, आणि या ट्रेड्समध्ये मला आज 6,240 रुपयाचं प्रॉफिट बुक झाले. तर या प्रॉफिट मागं काय लॉजिक होतं हे आपण डिटेलमध्ये चार्टवर बघूया. निफ्टीचा चार्ट बघितला मित्रांनो, तर निफ्टी तुम्ही बघितली तर जवळजवळ ही तारीख किती 10 एप्रिल. 10 एप्रिल नंतर निफ्टी डाऊन ट्रेंडमध्ये ट्रेड करते. इथं क्लिअरली दिसतंय की निफ्टीने इथं हाय मारलेला, त्यानंतर इथं लोअर हाय मारून इथं लोअर ट्रेंडमध्ये निफ्टी ट्रेड करत होती. गॅप डाऊन पिन झाली, पण गॅप डाऊन नंतर पण मार्केट लोअर ट्रेंडमध्ये ट्रेड करत होतं आणि 2-4 दिवस लोअर ट्रेंडमध्ये ट्रेड केल्यानंतर मार्केट आज स्लाइटली गॅप अप मार्केट आज ओपन झालं. गॅप अप ओपन झाल्यानंतर सस्टेन काय जास्त वेळ झाला नाही, 1-2 कॅन्डलच ग्रीन झाल्या आणि त्यानंतर निफ्टीनं आज शार्पली फॉल दिला. शार्पली फॉल दिल्यानंतर मी भरपूर व्हिडिओ जसं की तुम्हाला मित्रांनो सांगितलं आहे की लास्ट डेची क्लोजिंग प्राईस, हाय प्राईस आणि लो प्राईस नेक्स्ट डेसाठी सपोर्ट आणि रेजिस्टन्ससारखी ॲक्ट करते. आणि त्याचप्रमाणे ही जी कालची क्लोजिंग प्राईस होती या क्लोजिंग प्राईसला इथं मी झोन मार्क करून ठेवलेला आणि या झोनवर निफ्टी जेव्हा फर्स्ट टाईम आली तेव्हा या झोनवर इथं सपोर्ट घेऊन वर गेली. त्यामुळं हा झोन इम्पॉर्टंट आहे असं मला वाटत होतं. म्हणून सेकंड टाईम जेव्हा निफ्टी या झोनवर आली तेव्हा या पॉईंटला इथं मी ही शूटिंग स्टार हॅमर कॅन्डल बनलेली तुम्हाला दिसत असेल. या हॅमर कॅन्डलवर इथं मी ट्रेड पंच केला. ट्रेड पंच केल्यानंतर स्टॉप लॉस या कॅन्डलच्या लोलाच होता आणि टार्गेट जवळजवळ पहिले टार्गेट माझं या स्विंग हायपर्यंत होतं. पण फर्स्ट टाईम जेव्हा मी ट्रेड घेतला तेव्हा 50 क्वांटिटीनेच घेतलेला, कारण मार्केट आज डाऊन ट्रेंडमध्ये आहे. म्हणजे 4-5 दिवस झाले डाऊन ट्रेंडमध्ये आणि आज अपसाईडचा ट्रेड प्लॅन करतोय. म्हटलं एवढा कॉन्फिडन्स नव्हता तरी पण मी छोट्या क्वांटिटीत म्हणजे 50 क्वांटिटीत पहिल्यांदा हा ट्रेड पंच केला. ट्रेड पंच केल्यानंतर मार्केट जरा वर गेलं, पण रिवर्स येताना दिसायला लागल्यावर मी हा ट्रेड कॉस्ट टू कॉस्टच म्हणता येईल 90 रुपयाच्या प्रॉफिटमध्ये कॉस्ट कॉस्ट एक्झिट केला. पण त्यानंतर मित्रांनो बघितलं ट्रेड एक्झिट केल्यानंतर मार्केट थोडं वर गेलं आणि वर जाऊन इथं पुन्हा त्या सपोर्ट झोनवर आलं मार्केट आणि ह्या सपोर्ट झोनवर इथं येऊन सपोर्ट घेऊन वर जात होतं. पण हे तर दिसतंय आपल्याला ह्या इंडेक्सच्या चार्टवर की इथं लास्ट स्विंग लो इथं क्रॉस केला नव्हता. पण मित्रांनो आज नक्की काय झालं, इथं ऑप्शन बायर कसे ट्रॅप झालं हे तुम्हाला थोडक्यात दावतो. याचं चांगलं उदाहरण आज मला दिसलं आणि त्यामुळेच आज मला चांगले प्रॉफिट झाले. ऑप्शनचा आणि इंडेक्सचा दोन्ही चार्ट संघ लावून बघूया मी एक्झॅक्टली ट्रेड कुठे घेतलेला आणि ऑप्शन बायर आज कसं ट्रॅप झालं. हे दोन्ही चार्ट आपण एक साथ लावले ते. हा आहे निफ्टी 50चा चार्ट आणि ही आहे ऑप्शनचा म्हणजे 22,200चा कॉल. ज्या कॉलमध्ये मी आज ट्रेड घेतलेला तो आहे कॉलचा चार्ट. तरी ही जी कालची क्लोजिंग प्राईस होती या सपोर्ट झोनला इथं मार्केट सपोर्ट घेऊन वर जात होतं. पहिला ट्रेड मी या कॅन्डलवर जवळजवळ इथं तुम्हाला दिसत असेल या हॅमर कॅन्डलवर इथं घेतलेला. ऑप्शनच्या चार्टमध्ये पण इथं दिसत असला यार तुम्हाला या कॅन्डलवर इथं घेतलेला आणि लगेच ऑप्शनमध्ये काय एवढं स्पाईक मिळत नव्हतं, त्यामुळं हा ट्रेड मी लगेच एक्झिट केलेला 90 रुपयाच्या छोट्याशा प्रॉफिटमध्ये एक्झिट केला. पण त्यानंतर बघितलं तर मार्केट इथनं वर गेलं, वर जाऊन खाली आलं. इथं इंडेक्सवर बघितलं तर जो हा स्विंग लो होता याला तर इथं क्रॉस केलं नव्हतं इंडेक्समध्ये, इथनंच वर जायला लागलेला. पण ऑप्शनमध्ये तुम्ही बघितलं तर ऑप्शननं हा लो मारलेला, या इथनं वर गेला पण हा लो इथं क्रॉस केला आणि ज्यांनी कोणी इथं बाय केलं असेल या लेवलला त्यांचा सगळ्यांचा स्टॉप लॉस या लेवलला असणार आणि सगळ्यांचा स्टॉप लॉस इथं पहिल्यांदा मार्केटनं खाल्ला. या स्विंग लोच्या खाली ज्यांनी स्टॉप लॉस लावलेला त्यांना सगळ्यांना इथं मार्केटनं स्पाईकमध्ये बाहेर काढलं. पहिल्यांदा इथं स्विंग लो मारला, इथं इंडेक्समध्ये तर दिसत नाही खाली गेलेलं मार्केट, पण ऑप्शनमध्ये गेलं कारण ऑप्शनच मेन आहे मित्रांनो. आपण ऑप्शनचं बऱ्याच वेळा चार्ट बघत नाही, पण ऑप्शनच्या चार्टमध्ये इथं बायर स्ट्रॅप झाली आणि त्यानंतर मार्केटमध्ये लिक्विडिटी आली. ज्यांना मोठ्या क्वांटिटीत बाय करायचं आहे त्यांना इथं बल्कमध्ये ऑर्डर गावल्या आणि त्यानंतर बघितलं तर इथं चांगली मार्केटनं अपमूव्ह दिली आणि हा जो प्रीमियम 20 रुपयाचा आहे तो आपण बघितला तर जवळजवळ भरपूर वेळ गेलेला
130 पर्यंत गेलेला दिसतोय. म्हणजे 20 रुपयाचा प्रीमियम 130 म्हणजे 6 गुणा झालं मित्रांनो. इथनं रिटर्न बघितलं तर 500% रिटर्न जवळजवळ. म्हणजे तुम्ही 1 लाख लावलं असतं तर तुमचं एवढ्यातच 5 ते 6 लाख रुपयाचं प्रॉफिट झालं असतं मित्रांनो. पण एवढं काय आपलं कोण आहे आपण की एकदम बॉटमला बाय करून टॉपला एक्झिट करायला. तर मित्रांनो मी कुठे एक्झॅक्ट ट्रेड घेतलेला हे आपण बघूया थोडक्यात. मी ट्रेड बरोबर जेव्हा मार्केट इथनं ट्रॅप करून वर जायला लागलं आणि हा 9 EMA जेव्हा क्रॉस केलं तेव्हा या पॉईंटला इथं मी जवळजवळ 34 रुपयाच्या आसपास या ट्रेडमध्ये एंटर झालो. स्टॉप लॉस माझा मी कॅन्डल लोला ठेवलेला आणि 34 रुपयाच्या आसपास या ट्रेडमध्ये एंटर झाल्यानंतर माझं टार्गेट मी आजच्या डे हायपर्यंत ठेवलेलं जवळजवळ. कारण इथनंच शार्पली सेलिंग आलेली या लेवलपर्यंत इथं माझं टार्गेट होतं. आणि बघितलं तर हा ट्रेड मी एंटर केल्या 2 ते 3 मिनटातच ट्रेडमध्ये एवढ्या जोरात स्पाईक आलं. मार्केटने एवढ्या फास्टली इथनं मुवमेंट केलं की मी जे 30 रुपये 34 रुपयाच्या आसपास घेतलेला ट्रेड मला 70-80 रुपयाच्या आसपास दिसायला लागला. जास्त ग्रेड न करता हा ट्रेड मी जवळजवळ 75 रुपयाच्या आसपास इथं एक्झिट केला. ऑर्डरमध्ये बघितलं तर तुम्हाला दिसेल की सेम ट्रेडमध्ये मी 2 वेळा ट्रेड केलेला. पहिल्यांदा जेव्हा एंटर झालं तेव्हा मला कॉस्ट बसच एक्झिट करायला लागला आणि तो ट्रेड मी 50 क्वांटिटीतच घेतलेला कारण कॉन्फिडन्स येत नव्हता. पण दुसऱ्यांदा जेव्हा मार्केट ट्रॅप करून वर जाताना मी इथं 150 क्वांटिटीत हा ट्रेडमध्ये जवळजवळ 11 वाजून 4 मिनिटांनी एंटर झालेलं 34 रुपयाच्या आसपास आणि 2 ते 2.5 मिनिटात एवढ्या मार्केटनं जोरात स्पाईक दिला की 11 वाजून 6 मिनिटं आणि 51 सेकंदला हा ट्रेड मी 75 रुपयाच्या प्रॉफिटमध्ये एक्झिट केला. त्यामुळं या ट्रेडमध्ये मला स्पाईकमध्ये 6,240 रुपयाचं प्रॉफिट झालं. त्यामुळं मी आज 2च ट्रेड घेतलं. त्यानंतर माझं जे ऑप्शन सेलिंग आहे ते ऑप्शन सेलिंग केलेलंच एंजल वनमध्ये. त्याच्यात थोडंफार मला प्रॉफिट आहे पण त्याचा काही विषय नाही. आपलं जे मेन आहे अकाउंट त्यावर एवढं मला आज प्रॉफिट झालं आहे 6,240 रुपयाचं. आणि काल म्हणजे 16 तारखेला जो आपल्याला 1,213 रुपयाचा लॉस झालेला आणि तो लॉसमध्ये आपल्याला ब्रोकरेज आणि चार्जेस ॲड होऊन 1,455 नेटमध्ये आपल्या अकाउंटमधनं डेबिट झाले ते हे आपण आपल्या ट्रेडिंग जर्नलमध्ये एक्सेल शीटमध्ये ॲड करूया. डे 26 नंतर आपलं कॅपिटल आता 16,993 रुपयाचं राहिलेलं आणि आज जो आपल्याला बंपर प्रॉफिट झालेला आहे 6,000 रुपयाचा हे आपण उद्या ब्रोकरेज आणि चार्जेस कट झाल्यानंतर या एक्सेल शीटमध्ये ॲड करूया. आणि मित्रांनो मी आज सकाळीच ज्या इम्पॉर्टंट लेवल आहेत ते आपल्या या टेलिग्राम चॅनेलवर अपलोड केलेल्या. यावर कॉल टिप तर देत नाही पण जे इम्पॉर्टंट वाटतं ते इथं मी पोस्ट करतो. त्यामुळे तुम्हाला या चॅनेलला जॉईन व्हायचं असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल व्हिडिओच्या. तुम्ही इथं जाऊन जॉईन करू शकताय. कॉल टिपच्या अपेक्षा ठेवू नका पण थोडंफार ॲनालिसिस मी इथं माझं पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन. तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथं जाऊन तुम्ही जॉईन करा. आणि मित्रांनो आजच्या ट्रेडच्या पाठीमागचं लॉजिक तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपण आता भेटूया उद्या 19 तारखेला 10K ट्रेडिंग चॅलेंजच्या नेक्स्ट डे सोबत म्हणजे डे 28 सोबत. धन्यवाद.